खाणाऱ्याच्या स्वप्नात कधी जात नाही ती मुक्ती, धडपड चालली ती मुक्तीसाठी, आणि तुकोबारायांनी सरळ सांगितलं ती आम्हाला नको. देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती. तिला इच्छा आणि गती आहे, त्याच्यामुळे हेची सुख आगळे. मुक्ती मुक्ती काय मुक्ती समजायला. आता इकडे लक्ष द्या, इकडे बघा, पुढे पुढे जायचं, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. हां हा बघा, हा बघा, हां असं जवळ घ्यायचे लोक, असे लक्षात आलं का नाही. इकडे तिकडे जाऊच द्यायचे नाही तर. बघा इकडं, आता बघा, हां मुक्ती नको का. तुकोबाराय म्हणले मुक्ती नको. चिमटा घेतलेल्या देवाला लक्षात आला. मग देवानं सांगितलं महाराज असं करा, तुम्हाला मी सिद्धी देतो. काय देतो. सिद्धी. तुकोबाराय म्हणले कायची सिद्धी रे. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेने राजहंसे पाणी. काय कायची सिद्धी. हा तू चिलर समजायला लागलास. हा एके चालविली रिद्धी सिद्धीवरी, एके चालविली रिद्धी सिद्धीवरी. काय काय तैसा मी भिकारी नो हे देवा, काय समजायलास तू. समजायलास काय तू. एके चालविली रिद्धी सिद्धीवरी. कुणाला रिद्धी दिलीस, कुणाला सिद्धी दिलीस. तैसा मी भिकारी नो हे देवा, तसला भिकारी नाही मी. मला माहित नाही का तो कुणाला काय काय दिलंस ती. हा अरे ती वाटीवर दूध मागायला आलत तर तया श्री शंभूची प्रसन्नता. ज्ञानोबराय म्हणतात लाहिजे कीर उपमन्नूची या अर्था. काय क्षीराब्दी दूध भाता देईजेची ना, मागा दूध दे म्हणतली यासाठी. आघवी या क्षीराब्दीची करोनिया वाटी, आणि उपमन्या पुढे दुर्जेटी ठेवली जैसी. माहित नाही का तू आढळपदी बाळ वैसवीला धरून शिराचा सागर उपमन्या. माहिती आहे आम्हाला सगळं, कुणाला काय काय देतोस. मला चिलर समजायला लागलास तू. हा आणि जर तुझ्याकडे मुक्ती भिक्ती मागाय जावा तर आमचे पूर्वज काय म्हणतील मला. हा लक्षात ठेव, भुक्ती मुक्ती नको मज, आणि माझे हसती पूर्वज. माझे पूर्वज हसतील ना, म्हणते ना आम्ही कोणी काय मागे नाही गेलं मुक्ती मागायला. हे मुक्ती व्यक्ती काय नाही. आणि रिद्धी सिद्धीचं कोणाला सांगायला लागलास रे. तुला माहिती का. म्हणलं काय ही रिद्धी सिद्धी जी सांगायलास ना, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिसती. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिसती. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिसती. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडो. टाळी वाजव सगळ्यांनी. खरं म्हणजे आता कौतुक गावातली गावात करणं बरं नसते, पण प्रल्हाद महाराज नियोजन जेव्हापासून करते तेव्हा हे गाणारे वाजविणारे कमी पैशात चांगले आणते ही ध्यानात ठेवा.
नाही खरं इमानदारीने माझी शपथ लावा नाही तर मी एवढ्या कमी ह्याच्यात म्हणजे कमी वेळेत येत नाही मी कमी वेळेत पण नाही महाराज आता दुसरं वर्ष आहे ना माझं पण मी अजून कधी ठरवले का महाराज सांगा काही कधीच नाही मी नाही कधीच नाही इकडे लक्ष द्या कारण ही प्रेमाचे संबंध महत्वाचे प्रेमाची तो जाती आईशीन सर्वस्वासी मुकावे बरोबर आहे का नाही हां इकडे लक्ष द्या काय बोलायलास रे हां म्हणजे अभंगातला विषय तसा आहे टिपणच तसं आहे ना लक्षात आलं का नाही ते की मग आता टिपणाच्या बाहेरच होतं हे टिपणात आला आता लक्षात आलं का नाही काय समजायलाच काय तू हां रिद्धी घ्यान तुला काय माहिती का म्हणलं काय अरे या वैष्णवाचे घरी म्हणलं काय प्रेम सुख इच्छा करी कोणाला प्रेम द्यायची नाही याची गरज ते प्रेमच आमच्या दारात या आणि रिद्धी सिद्धीची म्हणायला लागलास ना अष्टमा सिद्धीचा कोण झाला पाळा ह्याच्या सिद्धी रिद्धीत हा हे त्या रिद्धी सिद्धी आमच्या दारात हात जोडून युगान युग उभी आहेत आम्हाला मध्ये घ्या कशाहून म्हणायचं हे रिद्धी सिद्धी द्वारी इथपर्यंत ठीक होतं पण पुढे तुकोबाराने शब्द टाकला तिष्ठती म्हणजे ओळंगती वेगळं तिष्ठती म्हणजे हात जोडून तिष्ठायला लागल्यात म्हणजे विनंती करायला लागल्यात कव्हापासून तरी दारा माणसं म्हणतात ना हा लय तिष्ठलंय रे बोल आता तरी त्याला कळायला लागलंय का हा लय दिवसानं तिष्ठलंय ते तिष्ठलंय म्हणजे लय वाट बघायला लागलंय लय दिवसानं हात जोडून रिद्धी सिद्धी दारात उभी आहेत महाराज आम्हाला मध्ये घ्या कळायला लागले का कारण चिल्लर नाही ना महाराज देव असेल हो पण तुकोबरा बी चिल्लर नाहीत ना हे बघा देवाच्या बापाला बी करकरा वाकविण्याची ताकद फक्त संतामध्ये फक्त संत आहेत महाराज संत बोलले की बोलले पुन्हा तिथं माघार नाही हा कारण त्याचं आता ह्याच्यातच कारण आहे बघा तुम्ही लक्ष द्या संतांचा शब्द देव पाळतो बरोबर आहे पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा देव त्यांचा 100% लळा बोला की पाळतो का पाळतो कसं आहे तुकोबरा ज्ञानोबराचे शब्द तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील आहे का नाही सांगा हो आहे का नाही देवाची जर तुम्ही भक्ती केली तर देव तुमचं काम ऐकतो हो ऐकायला लागलात का तुम्ही आधी देवाचे व्हा देव संत आधी देवाची झाली आणि म्हणून देवाला एवढ्या अधिकाराने काय रे असं माणसं डिरिंगनं तेच बोलतात जे मनातून प्रेम करतात ही मोचळ बोलणारी असतात ना मोचळ या भरत महाराज ही वरून गोड बोली असते ती ध्यानात ठेवा हा तरला नाही मी आहे बरं चल बरं काम आहे गर्भ आमच्या मनात पाप नाही सरळ सांगतो बरोबर आहे का नाही हां आमचं एक आहे आमचा स्वभाव फटकळ आहे लक्षात आलं का स्वभाव कसा आहे फटकळ आहे मी सरळ सांगतो बोलून जातो पण आमच्या मनात कधी पाप आलं नाही कधीच पाप येणार नाही आणजी गोड बोलून वा 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 माय वा वा छान आण नका मला हां असं बरोबर आहे का नाही असं हात फिरणार गोड बोलून काटा काढणार अशी लईत ना महाराज नाही का चोंबाळे म्हणायचे त्यांना कसले म्हणायचं चोंबाळे वा वा यो मा तस करतो तसं यो लय तो काय सांगावं आता मी ना समोर नंबर 1 7 दिवसात नंबर 1 साठी महाराज आणि मी बाहेर गेलं लय ना आलाय काय हो त्याच्यामुळे मी रुपया सोडीना महाराज काय नाही तुम्ही हे ध्यानातलं काढून टाका की लोक लय आपल्यावर प्रेम करते नाही तू ही काढूनच टाक डोक्यातलं काही नसते काय नसते 8 दिवस आपलं गाणं नरड जाऊ द्या महाराज लोकाला आपला बाप दुसरा गायक ह्याचं काय ह्याचा 8 दिवस ते हात काय झालं तर करंट बसला होता त्याला घडलेली घटना महाराज करंट बसला आणि गावाशेजारचं गाव वावा भरत महाराज म्हणणारी माणसं हात करंट बसला आणि वाजविताची आहे ना 8 दिवस तोंडावर सांगतो विचारलं सुद्धा नाही लोकांनी महाराज विचारा त्याला तोंडावर लाईनला उभा राहायचा टाळ घेऊन माघारी जायचा गळ्यात पडून ढसा रडलोत माझ्या कीर्तन दिवशी मी म्हणलं बरं त्या बाकी मला म्हणला ह्या की असं होतंय मी म्हणलं हे असेच लोक आहेत आपल्या कलेवर प्रेम करतात आपल्यावर प्रेम करणारे मोजके लोक आहेत हे कोण प्रेम करतो कशाला महाराज कोणी नाही मग हे बघा आमचं भरत महाराजाचं गुरुजीचं आमचं प्रेम आहे सगळ्याचं आमचं प्रेम आम्ही हे गायक आहेत कीर्तन करत आहेत मी कीर्तन ते वाजवते म्हणून प्रेम नाही विठ्ठल महाराज आमचं जी प्रेम आहे ती आमचं अंतकरणावर प्रेम आहे आम्ही कलेवर प्रेम करत नाही हां कलेवर प्रेम करायला लई तो मनावर प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे कुठं काय लोक
हे सगळं थोतांड हे असं काही नसतंय खरं. इकडे लक्ष द्या. एक जमते ना थोडे हां गुरुजी गडबड नाही का? इकडे लक्ष एक असं हा उद्या काला असेल बरोबर आहे का नाही? हा इकडे लक्ष द्या थोड्या वेळात. इकडे लक्ष. एकच दृष्टांत सांगतो. देवाविषयी संतांनी किती झोकून दिलेलं आहे. संतांनी 100% देवाला झोकून दिलं. त्याला एवढ्या डिरिंगनं बोलायला लागलेत. असले ते भक्त आहेत महाराज. देव बी असलाय. पूर्णपणे समर्पण केलं की देव त्याचा 100% भार वाहतो. आपले 900 पूर्ण का होत नाहीत माहिती का तुम्हाला? आपले 900 आपण म्हणतो श्याम बाबा आमचं एवढं काम झालं ना मी सप्त्याला एक महाराज घेईन बरं का यजमान. लक्षात यायला लागले का नाही? मंदिराच्या बाहेर आलोत की आपल्या मनात काय येतं माहिती का? असलं कुठं खरं असतं का? ह्याच्यामुळं आपले 900 पूर्ण होत नाही. मगाचा आपल्या दोघात तुमचा विषय ती पूर्णपणे समर्पण करा. बाबा 100% काम करणार. फक्त पूर्णत्व जिम्मेदारी सोपून द्यावं त्याच्यावर. बाग चल हा तू कोबरा एकदा लय वैतागले होते. तू कोबरा म्हणले अरे इथं सांगून कशाचा देव रे काय अरे म्हणले आमचे लेखी देव मेला असो त्याला असेल. मेला म्हणले देवच मेला आमचे लेखी देव मेला. ज्याला असेल त्याला असेल भाऊ पण आमच्यासाठी देव मेला. म्हणलं कसं काय मेला? हा काय करायला लागला आमच्यासाठी? हे बघा भांडणं देवा संकरी जा माणसं संकरी जा नाही. भांडणं तुमचं एखादं काम होत नाही ना त्या नालायकामुळे आपलं काम झालं ही डोक्यातलं काढून टाका. देवाच्या समोर जा. इथं जा भगवान बाबा समोर श्याम बाबा समोर आणि घ्या हानू बाबा एवढी भक्ती करायलोय एवढी वर्गणी द्यायला लागलोय आमचं काम का होत नाही? 100% गॅरंटीनं सांगतो महाराज. उद्या तुम्ही भगवान गडाच्या आता उद्या वर्गणी बरोबर आहे का नाही 1 लाख रुपये जर दिले तर मी इमानदारीनं सांगतो वर्षाच्या आत भगवान बाबा 5 लाख काढून देतील. कुठून काढून देतील मेळ लागू देत नाहीत पण देणार मात्र एवढं लक्षात ठेवा. कळायला लागले का नाही? 100% कुठून ना कुठून तरी काढून देणारच. काही ना काहीतरी करणारच. तुम्हाला मेळ बी लागू देणार नाही. तुम्ही द्या ना. तुम्ही दिलं की बरोबर देव देतो. किती समर्पण होतं सांगतो. आणि आता इकडे बघा इकडे लक्ष द्या. काय झालं? पांडव वनवासातून परत आले. कोण? एवढा दृष्टांत ऐका मामा दादासाहेब आणि घरी जा बस. वनवासातून परत आले गुरुजी. ऐकण्यासारखा दृष्टांत नेमकं आमच्या गुरुजींनी सांगितलं कालच नेमकं ऐकलं की वनवासातून परत आले. वनवासातून परत आले नंतर विठ्ठल महाराज दुर्योधनाकडे गेले. एवढं लक्ष देऊन ऐकावलंय गोड आहे. दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना म्हणले काय आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. ऐका 1 मिनिट ऐका हो विक्षेप करू नका. आमची प्रॉपर्टी आम्हाला देऊन टाक. कोण म्हणले? पांडव. कोणाला म्हणले? दुर्योधन म्हणला सुईच्या टोकावर जेवढी जागा बसती तेवढी सुद्धा मी तुम्हाला देणार नाही. गेले माघारी. पांडवाला वाली कोण? कृष्ण. बरोबर आहे की? देवाला हस्तिनापुराला बोलून घेतलं. थोडं लक्ष द्या. देवा इकडे म्हणले का काय रे धर्मा काय नाही म्हणले तुम्ही दुर्योधनाला समजून सांगा. शिस्ताई करा. शिस्ताई म्हणजे समजूत घालण्याकरता दुर्योधन तिथं गेला. भरत महाराज कुठं? अरे श्रीकृष्ण गेले दुर्योधनाकडे. दुर्योधनानं सांगितलं काका महाराज. दुर्योधन म्हणला देवा पांडवाविषयी बोलण्यासाठी आला असलास तर आल्या पावली निघून जा. मी त्यांना काहीच देणार नाही. हा युद्ध करा म्हणा. निघाले देव निघाले. राग देव निघाले. नीट ऐका. देव निघाले की अरे दुर्योधन म्हणला देवा जाऊ द्या तिकडं पण नातं आहे आपलं जीवन जा. काय करून जा? पटकन बोला. जेवण करून जा. देव काय म्हणे माहिती का? दुर्योधना जे माझं ऐकत नाहीत ना त्यांच्या घरी मी जेवत नाही चहा बी पित नाही पाणी बी घेत नाही. जे माझं ऐकत नाहीत त्यांच्या इथं मी चहा पित नाही पाणी पित नाही जेवण करीत नाही. ती भीष्म तिथंच होते. भीष्माचार्य म्हणले देवा आपल्या घरी चला. शहाणपणानं आपल्या घरी चला. देव म्हणले जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहे त्यांच्या इथं बी मी जेवत नाही. जे माझं ऐकत नाहीत आणि त्यांचं जे ऐकत आहेत त्यांच्या घरी बी मी जेवत नाही. चलो विदुरा घर जा. भागवतात काशीनाथ शास्त्रींची कथा होतीच आमच्या बरोबर आहे का नाही? ऐकलंय तुम्ही. इकडं लक्ष द्या. गेले निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर म्हणले युद्ध करा. आणि युद्ध सुरुवात झालं. आणि राग भीष्मानं प्रतिज्ञा केली. कोणी प्रतिज्ञा केली? काय केली माहिती का? उद्या संध्याकाळपर्यंत पांडवच ठुणार नाही. निक्षत्रिय पृथ्वी करीन पांडवच ठुणार नाही पृथ्वीवर. ऐका लक्ष द्या. ऐका पांडव ठुणार नाही गुरुजी. देव लट कापायला लागले. कारण प्रतिज्ञा रावणाचीच काही वाटलं नाही पण दुर्योधनाच्या प्रतिज्ञेच्या भीष्माच्या प्रतिज्ञा जड गेली. आणि अर्जुन बाण खाली ठुलान जाऊन झोपला. ऐका झोपला. भगवान त्याच्याजवळ गेले. अर्जुना
उठणं ते काय म्हणायचं, पडू द्या ग माझ्या मागं या पै काम आहे मला, उद्या युद्ध आहे, पडू द्या मला, तुम्हाला डोळा लागत नाही, आमची झोप म्हणू नका, झुका पाहू देवाला. देवान पुन्हा म्हणायचं अर्जुना उठ रे, झोप द्या देवा का म्हणा आंबट करता तो बेदार माणूस, इथं बेदार व्हायला लागलाय. अरे अर्जुना भीष्मानं प्रतिज्ञा केली, ह्या जाऊ दे त्याला धंदाचे मला पडू दे, आता नाव रिस्पॉन्स द्या ना अर्जुन. लटला असं उठविलं उठून बसविलं, डोळे चोळ म्हणले अर्जुना येड्या, अरे भीष्मानं प्रतिज्ञा केली की उद्या पांडवाली मारून टाकणार आहे म्हणून. गुरुजी जाणकारासाठी अंगावर काटा येतो. प्रल्हाद महाराज का ऐका, विठ्ठल महाराज ऐका, महाराज अंगावर काटा येतो, तुम्ही फक्त ऐका. अर्जुन म्हणला काय प्रतिज्ञा केली रे भीष्मानं, म्हणले भीष्मा म्हणला पांडव मारून टाकीन. गुरुजी ऐका, त्याला अर्जुनाचे डोळे भरून आले ना, अर्जुनाने एकच शब्द टाकला, ए देवा काय म्हणलास, प्रतिज्ञा काय केली, डबल ऐका. म्हणले भीष्मा तुम्हाला मारून टाकणार आहे. अर्जुन म्हणला भीष्मा आम्हाला मारून टाकणार आहे, मग तू काय करतोस. याला समर्पण म्हणायचं महाराज, याला समर्पण. बघ तुला काय करायचं. तिने झोपला अर्जुन, गोरायला लागला. कळालं गुरुजी, देवाचे डोळे पाण्याने डबडबले आणि देवानं सांगितलं अर्जुना झोप आता, फक्त एवढं ऐकायचं होतं, बघतो मी काय करायचं ते. कळलं माझं बोलून, तू झोप. पहाट 3 वाजता द्रौपदीला शास्त्री बोलवून घेतलं. अरे भाऊ कुणी परशा साहेब कुणी, कृष्ण परमात्म्यानं द्रौपदीला बोलवून घेतलं आणि द्रौपदीला खांद्यावर घेतलं पहाट 3ला भाऊ, आणि जिथं भीष्माचार्य बसले होते ना तिथं नेलं आणि सांगितलं एक काम कर, बांगड्याचा आवाज आला पाहिजे त्या म्हाताऱ्याच्या पाया पडायचं जाऊ. द्रौपदी गेली आणि पाया पडली.